स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे। 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे। एकूण 17 जागांवरती निवडणूक होणार आहे, ज्यामध्ये एका ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे। चंद्रशेखर बावनकुळे आमदार राहिलेल्या विधान परिषदेच्या नागपूर मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे। अर्ज भरण्यासाठी 25 मे ते 1 जून पर्यंतचा कालावधी आहे। 2 जूनला अर्जाची छाननी होणार आहे। सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली, सातारा, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होणार आहे। आणि नेमक्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात। तर निवडणुकीचा कार्यक्रम आधी जाणून घेऊयात। निवडणुकीची अधिसूचना 25 मेला अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे 1 जून। त्याचबरोबर उमेदवारी अर्जाची छाननी ही 2 जून पर्यंत केली जाईल। अर्ज माघारीची मुदत आहे 4 जून पर्यंत आणि 18 जूनला मतदान होणार आहे, सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत आणि मतमोजणी 22 जून रोजी होईल। तर आता कोणकोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होतीये? सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ, अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ, त्याचबरोबर ठाणे आणि जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ, नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ, सांगली, सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ, यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ आणि पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ, त्याचबरोबर भंडारा, गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ, नाशिक, अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ, त्याचबरोबर औरंगाबाद, जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ, परभणी, हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ, त्यानंतर रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ आणि नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ।